नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? मग मूलभूत अधिकार हा विषय तर चुकून चालणारच नाही. खरं तर हा इतका महत्त्वाचा टॉपिक आहे की यावर प्रश्न हमखास येतोच येतो. चला तर मग आज हा विषय एकदम सोपा करून टाकूया. आपण हे जे काही पाहणार आहोत ते खास परीक्षेसाठी आहे, म्हणजे जलद शिकता येईल आणि रिव्हिजन पण होईल. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, मूलभूत अधिकार हे जस्टिशिएबल आहेत. म्हणजे काय? तर ते जर मिळाले नाहीत तर आपण थेट कोर्टात जाऊ शकतो. ते राजकीय लोकशाहीची खात्री देतात आणि आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि सन्मानाने जगण्याची हमी देतात. हे तिन्ही पॉइंट्स परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी बेसिक कॉन्सेप्ट समजून घेऊ, मग प्रत्येक अधिकाराचे डिटेल विश्लेषण करू, त्यानंतर एक फास्ट रिव्हिजन, MPSC, UPSC साठी काही स्पेशल पॉइंट्स आणि शेवटी सगळं एकत्र करून एक फायनल सारांश. चला सुरू करूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, मूलभूत संकल्पना. बघा, एकदा का हा पाया पक्का झाला ना की पुढचा अख्खा विषय अगदी डोक्यात फिट बसेल. ओके, तर बघूया अनुच्छेद 12 आणि 13. अनुच्छेद 12 आपल्याला सांगतं की राज्य किंवा स्टेट म्हणजे नेमकं काय. सोप्या भाषेत सांगायचं तर भारत सरकार, संसद, राज्यांची सरकारं, थोडक्यात सगळ्या सरकारी संस्था. आणि अनुच्छेद 13 तर खूपच पॉवरफुल आहे. हे न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार देतं. याचा अर्थ असा की जर सरकारने असा एखादा कायदा बनवला जो मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल तर न्यायालय तो कायदा रद्द करू शकतं. केवढी मोठी ताकद आहे बघा. आता येतो समानतेचा अधिकार. सुरुवात होते अनुच्छेद 14 पासून. हे सांगतं की कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि सगळ्यांना कायद्याचं समान संरक्षण मिळेल. यानंतर येतं अनुच्छेद 15, जे सरळ सांगतं की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानावरून कोणताही भेदभाव करता येणार नाही. पण इथे एक पण आहे. यातले जे अपवाद आहेत, म्हणजे महिलांसाठी, मुलांसाठी किंवा आरक्षणासाठी ज्या विशेष तरतुदी आहेत, त्यावर परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येतो. त्यामुळे हे अपवाद नीट लक्षात ठेवायचे. चला, आता प्रत्येक अधिकाराच्या खोलात शिरूया. एक एक कलम बघू आणि ते परीक्षेसाठी नेमकं कसं महत्त्वाचं आहे हे समजून घेऊ. समानतेच्या अधिकारात पुढे काय आहे तर अनुच्छेद 16, सरकारी नोकरीत सर्वांना समान संधी. त्यानंतर अनुच्छेद 17, जे अस्पृश्यता संपवतं, आणि अनुच्छेद 18, जे लष्करी आणि शैक्षणिक पदव्या सोडून बाकी सगळ्या पदव्या रद्द करतं. हे तिन्ही आर्टिकल्स सरळ सरळ फॅक्ट बेस्ड आहेत, त्यामुळे जसे आहेत तसे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता येतो स्वातंत्र्याचा अधिकार, अनुच्छेद 19. यात आपल्याला 6 प्रकारचं स्वातंत्र्य मिळतात. म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य, शांततेत एकत्र येण्याचं, संघटना बनवण्याचं, कुठेही फिरण्याचं, कुठेही राहण्याचं आणि कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आधी 7 स्वातंत्र्य होती. 44व्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा अधिकार यातून काढून टाकला. हा खूप महत्त्वाचा बदल आहे. पण एक मिनिट, हे जे स्वातंत्र्य आहे ते अमर्याद नाही आहे. म्हणजे असं नाही की काहीही करता येईल. सरकार देशाची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था यांसारख्या कारणांसाठी यावर वाजवी निर्बंध म्हणजेच रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स लावू शकतं. आणि हाच तो मुद्दा आहे जिथे परीक्षक हमखास प्रश्न विचारतात. अधिकार कोणता आणि त्यावर निर्बंध कोणते हेच तो ओळखायचं असतं. पुढे बघूया अनुच्छेद 20 आणि 21. अनुच्छेद 20 हे गुन्हेगारांना काही संरक्षण देतं. म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा नाही किंवा स्वतःच्याच विरोधात साक्ष द्यायला जबरदस्ती करता येत नाही. आणि मग येतं अनुच्छेद 21, जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. हा अधिकार खूप मोठा आहे. सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी याचा अर्थ वाढवला आहे. यात सन्मानाने जगणं, प्रायव्हसी, चांगलं आरोग्य, स्वच्छ पर्यावरण सगळं काही येतं. अनुच्छेद 21 मधूनच एक नवीन अधिकार आला, अनुच्छेद 21A. हा 86व्या घटनादुरुस्तीने जोडला गेला. यानुसार 6 ते 14 वर्षांच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. आता अनुच्छेद 22 बघूया, जे अटकेपासून संरक्षण देतं. यात 2 प्रकारच्या अटकेबद्दल सांगितलंय. एक म्हणजे गुन्हा केल्यावर होणारी अटक आणि दुसरी म्हणजे गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी केलेली अटक, ज्याला आपण प्रतिबंधात्मक नजरकैद म्हणतो. या दोन्हींमधला फरक परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. आता वळूया शोषणाविरुद्धच्या अधिकाराकडे. अनुच्छेद 23 मानवी तस्करी आणि वेठबिगारीवर बंदी घालतं. आणि अनुच्छेद 24 हे 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना धोकादायक कामांवर ठेवण्यास मनाई करतं. पण इथे एक अपवाद आहे बरं का. देशाच्या सेवेसाठी सरकार सक्तीची सेवा लागू करू शकतं. पुढे आहे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, जो अनुच्छेद 25 ते 28 मध्ये आहे. यातला अनुच्छेद 25 हे वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल बोलतं. म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या आवडीचा धर्म निवडण्याचा, त्याचं पालन करण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. तर अनुच्छेद 26 हे सामूहिक स्वातंत्र्याबद्दल आहे.
म्हणजे धार्मिक संस्था स्थापन करून त्यांचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार. आता बोलूया अल्पसंख्याकांच्या हक्कांविषयी. अनुच्छेद 29 नुसार प्रत्येक नागरिकाला आपली भाषा, लिपी आणि संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. आणि अनुच्छेद 30 नुसार धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालवण्याचाही अधिकार आहे. आणि आता येतो या सगळ्या अधिकारांचा बाप, अनुच्छेद 32. हा एक प्रकारे सगळ्या मूलभूत अधिकारांचा संरक्षक आहे. कारण जर वर सांगितलेला कोणताही अधिकार मिळाला नाही तर या अनुच्छेद 32च्या आधारे आपण थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि मग कोर्ट 5 प्रकारचे आदेश, ज्यांना आपण रेट्स म्हणतो, ते जारी करू शकतो. याचं महत्त्व इतकं जास्त आहे की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद 32ला संविधानाचा आत्मा आणि हृदय असं म्हटलंय. विचार करा, ह्या एका वाक्यातूनच या कलमाची ताकद किती आहे हे आपल्या लक्षात येतं. चला, आता वेळ आहे एका फास्ट रिव्हिजनची. जे काही आपण आत्तापर्यंत पाहिलंय त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आपण एका झटक्यात बघणार आहोत. एकदम तयार रहा. चला फटाफट बघूया. पहिली दुरुस्ती 1951 वाजवी निर्बंध. 24वी 1971 घटना दुरुस्तीचा अधिकार स्पष्ट केला. 44वी 1978 संपत्तीचा अधिकार गेला. 86वी 2002 शिक्षणाचा अधिकार आला, म्हणजे आपला अनुच्छेद 21A. आणि 130री 2019 EWSसाठी 10% आरक्षण. पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, खूप कामाला येईल. ठीक आहे, आता आपण त्या मुद्द्यांवर बोलूया जिथे हमखास गडबड होते. MPSC, UPSCचे हे आवडते प्रश्न आहेत आणि इथेच खरी कसोटी लागते. समजा देशात राष्ट्रीय आणीबाणी लागली तर मूलभूत अधिकारांचं काय होतं? तर अनुच्छेद 19 म्हणजे ते 6 प्रकारचे स्वातंत्र्य आपोआप निलंबित होतं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो परीक्षेला येतो तो हा की अनुच्छेद 20 आणि 21 हे कधीही कोणत्याही परिस्थितीत निलंबित होत नाहीच. हे संरक्षण आपल्याला 44व्या घटनादुरुस्तीमुळे मिळालं आहे. हा पॉइंट विसरायचा नाही. ही स्लाईड तुमचा गोंधळ दूर करेल, काय करायचं आणि काय नाही. लक्षात ठेवा, अनुच्छेद 33 आणि 34मुळे सशस्त्र दलांसाठी आणि लष्करी कायद्याच्या वेळी हे अधिकार मर्यादित होतात. त्यामुळे हे अधिकार अमर्याद आहेत असं समजू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि 21 सुरक्षित राहतात, हे विसरू नका. चला तर मग या सगळ्या चर्चेचा शेवट करूया 5 महत्त्वाच्या मुद्द्यांनी. हे 5 मुद्दे म्हणजे संपूर्ण टॉपिकचा अर्क आहे. तर हे आहेत ते 5 महत्त्वाचे मुद्दे. 1. भाग 3 म्हणजे कलम 12 ते 35 हे आपल्या स्वातंत्र्याचा गाभा आहे. 2. हे अधिकार कोर्टातून लागू करता येतात, पण ते अमर्याद नाहीत, त्यांच्यावर वाजवी निर्बंध आहेत. 3. अनुच्छेद 21 म्हणजे जीविताचा अधिकार, याचा अर्थ खूप व्यापक आहे. 4. अनुच्छेद 32 हे या अधिकारांना लागू करणारं संविधानाचं हृदय आहे. आणि 5वं, आणीबाणीत सुद्धा अनुच्छेद 20 आणि 21 निलंबित होत नाहीत. बस एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. तर हे होतं मूलभूत अधिकारांवरचं आपलं सविस्तर विश्लेषण. लक्षात ठेवा, नुसता अभ्यास करून नाही तर स्मार्ट अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आपलं संविधान वाचा, आपले अधिकार समजून घ्या. परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.